माझं नाव आहे बळीराम शंकर कांडव। हाय, मी विद्या कांडव। आम्ही ओम स्वरूप गुलमोहर कॉलनी इथे राहतो। आमचं स्वतःचं घर आहे। सोलर बसवणं हा हेतू हा आमच्या जवळ 10 वर्षापासून आमच्या डोक्यात होता। जसं ते सुरू झालं माहिती यायला लागली त्याच्याविषयी हे फक्त कंपन्याच करतात, आपलं घरात का होत नाही, तर घरात सुद्धा होईल असं कळलं होतं। पण थोडासा खर्चाचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खर्च त्याच्यावर मोठा हे होता की मोठा होत्या आणि यापूर्वी याच्यापेक्षा जास्त खर्च होता याच्यावर, त्यामुळे ते आम्हाला फिजिबल वाटत होतं। आम्ही जेव्हा घर बांधलं राहायला आलो प्रथम आम्ही इथं हे पाण्याचं वॉटर हीटर करून घेतलं पहिलं वॉटर सोलर। त्याचा उपयोग बघता आम्ही लाईट्स आणि आम्ही परदेशात गेलो होतो गुजरात, तिथं बऱ्याच भागांमध्ये हे लाईटचं होतं, मग आपल्याकडे का नाही हा थोडासा मला हे झाला। इकडे आलो की आम्ही ते विचारायचो सर्व। सोलर सिस्टीमची आम्हाला बऱ्याच वर्षापासून माहिती होती, त्याप्रमाणे आम्ही चौकशी करत होतो या गोष्टी की कुठे काय होईल, याचा काय फायदा, किती खर्च येईल याविषयीचा अंदाज घेत होतो। पण त्या अंदाजावरनं असं लक्षात आलं की तेवढा खर्च करून आपल्याला जे काही त्याच्यात गुंतवणार आपण करू त्यापेक्षा इथं त्या व्याजात ते आपण कुठेतरी गुंतवून पैसे जर व्याज मिळालं तर त्या व्याजात आपलं लाईट बिल भागत होतं, म्हणजे चालत होतं। त्यामुळे एवढा खर्च करायची गरज नाही असं त्यावेळेस डोक्यात येतं। पण नंतर काही दिवसांनी सबसिडी सुरू झाली या गोष्टीला। सबसिडी पूर्वी सुरू झाली ती सुद्धा कमी होती, त्याचा विचार करता सुद्धा हे काही एवढं फिजिबल वाटत नव्हतं की होईल आपल्याला। नंतर मग काही दिवसांनी असं PM मोदींकडून पंतप्रधानांकडून जी योजना आली सूर्यघरची, त्या योजनेअंतर्गत मग आम्ही विचार केला, तेव्हा कळलं की आता सबसिडी पण वाढलेली आहे आणि त्याचा खर्चाचा विचार करता ते परवडणार आहे हे। आणि लाईट बिल पण वाढलं, आता मागच्या महिन्यापासूनच एप्रिलपासून लाईट बिलामध्ये पण बरीच वाढ झाली। त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण सोलर सिस्टीम घ्यायची असं ठरवलं, मग शोध सुरू केला। मला नेक्स्टच्या म्हणतात ते आणि वनिता त्यांनीच माहिती दिली आणि त्यांनी व्यवस्थित सगळं सांगितलं, कशा पद्धतीने होणार ते सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण केलं। होईपर्यंत मनाला वाटत होतं की आता हे अर्थिंग वगैरे म्हणे भिंतीला चिटकवायला नको किंवा त्याचं मग काही आपल्याला वीज वगैरे चमकली की त्रास होईल किंवा काय। पण मग आम्हाला ते नेक्स्ट जेननी त्यांच्या माणसांनी सांगितलं त्याचा काहीही त्रास होत नाही आणि गच्चीवर याच्यावरही काही त्रास होत नाही। तर 1 मीटरवर करायचा विचार होता आधी, पण ते पण फिजिबल होत नव्हतं, कारण मीटर एक परत करावं लागत होतं। परत करताना त्याच्यात डिफॉल्ट परत मिळणं वगैरे जरा अडचणीचं होत होतं। मग आम्ही ठरवलं की आपण का नाही की ते 3 किलोवॅट करण्याचं आपण 4 किलोवॅटचे 2 हे करूया। त्याप्रमाणे आम्ही 2 किलोवॅटचे 2 हे केले। जनरेशन बघतो होतं, जनरेशन चांगलं होतं, रोजचं 10 युनिट पर्यंत जनरेशन होतं। सोलर सिस्टीम बसवल्यामुळे इतके दिवस जे कोळशावर किंवा याच्यावर वीज निर्माण होत होती, आपल्याला तर त्याचा परिणाम होईलच, पण आपल्या पुढच्या पिढीला पण मोकळा श्वास घेता येईल।